पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं। एकता नगरमधील नदीकाठी असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला गेला आणि त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांनी किंवा इमारतींमधल्या सुद्धा नागरिकांनी सावध राहावं, योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना दिल्यात। सध्या ही दोन दृश्य आपण बघतोय। रात्रीची परिस्थिती नेमकी काय होती ती आपण बघतोय। पाणी साचलेलं होतं आणि आत्ताची परिस्थिती सुद्धा काहीशी तशीच आहे। पाणी अजूनही तसंच साचलेलं आहे। धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणामधून 28,000 क्युसेकने सध्या विसर्ग सुरू करण्यात आलाय। मुळा मुठा नदीमध्ये हा मोठ्या प्रमाणात विसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या वर्षी ज्या भागाला या सगळ्या विसर्गाचा आणि पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्या एकता नगर परिसरमध्ये सुद्धा आता परिस्थिती सगळी नियंत्रित आहे, कारण जलसंपदा विभाग आणि त्याचबरोबर महापालिकेने केलेल्या उपाययोजना यावर्षी कामी आल्या असं म्हणावं लागेल। आता मी एकता नगर परिसरामध्ये आहे। ही एकता नगर परिसराची द्वारका सोसायटी आहे, ज्या द्वारका सोसायटीमध्ये ड्रेनेजचं पाणी जे आहे ते कंपाऊंडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। विसर्गाचं पाणी जरी आलं नसलं तरी सगळ्या उपाययोजना केल्या असल्या तरी ड्रेनेजचं पाणी जात नसल्याने हे ड्रेनेजचं पाणी जे आहे ते या सगळ्या सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळते। महापालिकेकडून गेल्या 2 दिवसापासून जे आहे ती इथं मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे। सातत्याने सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आहेत। आता ही एक जी सोसायटी आहे या सोसायटीमध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळते। विसर्ग जर वाढवला तर आणखी पाणी येण्याची शक्यता आहे। त्याची खबरदारी जी आहे ती महापालिकेकडून जलसंपदा विभागाकडून घेण्यात येते। सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या इथं अलर्ट मोडवरती ठेवण्यात आलेल्या आहेत। गेल्या 72 तासापासून सगळा पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये कुठलीही पूरस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेकडून याच ठिकाणी मदत कक्ष केंद्र सुरू करण्यात आले। सगळे अधिकारी, अग्निशमन दलाचे, आरोग्य विभागाचे, महापालिकेचे वेगवेगळे पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी सगळे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये गेल्या वर्षी ज्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली ती होऊ नये यासाठी सगळ्या उपाययोजना ज्या आहेत ते महापालिका, जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभाग याच्या समन्वयाने सुरू असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे सगळी परिस्थिती आज तरी एकता नगरमध्ये नियंत्रित असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।